आपल्या समोर येतोय गुणी बाळ अक्षय वावळे. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखे सौख्य जे मला हवे हो. सुरतेच छेडिता अबोल प्रीत बहरली हो. कडी हळूच उमलली हो. अबोल प्रीत बहरली कडी हळूच उमलली. वेदना सुखावली हासली तुझ्या सवे हो. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सुरतेच छेडिता ला 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 ला. अक्षय खूप मस्त. थँक्यू. आणि हे गाणं पडद्यावरती आपल्या आजोबांनी सादर केलंय. एकदा जोरदार टाळ्या. मला आजोबांना विचारायचं की याचं गाणं कसं वाटलं, पण आजोबा तुम्ही मगाशी ते असं असं काय करत होतात? तू डान्स करत होतो. एकदा परत, एकदा परत. छान वाटलं तुझं गाणं बेटा. थँक्यू. त्या सुवर्ण काळात घेऊन गेलास. थँक्यू. त्या काळाला सुवर्ण काळ का म्हणतात ते तुमच्यामुळे कळतं लोकांना. गाण्याच्या चाली अजून अजून चांगल्या वाटतात. त्यावेळी शब्दामध्ये जोर होता. त्याने एकाने फार चांगलं सांगितलं होतं की आजकाल पैर थिरकते हैं. आज पैर थिरकते हैं, पहिले दिल थिरकता था. पण या गाण्याची गंमत आहे. तू आता बघितलास की ठेक्यातला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डान्स करायचा होता. आणि डायरेक्टरने मला सांगितलं होतं की रमेश तुम्हाला डान्स करायचा आहे. मी म्हटलं बाबा डान्स मी करतो, पण मला कोणीतरी कोरिओग्राफर पाहिजे. तर प्रोड्युसर म्हणाला की येस देतो ना तुला. कोरिओग्राफरची काय काळजी करतोस, 3 दिवस तू प्रॅक्टिस कर. केव्हा करतोस? उद्या करतो. उद्याच्या दिवसाला मी त्याला फोन करतो की अरे मला तू आज डान्स मास्टर पाठवणार, काय झालं त्याचं? नाही नाही आज जरा त्याची तब्येत बरी नाही, उद्या येईल. दुसरा दिवस ते निघून गेला. आता शूटिंगचा दिवस आला. म्हटलं बाबा शूटिंगच्या दिवशी तरी तू मला पाठव जरा 2 तास आधी थोडेसे डान्स मी काहीतरी प्रॅक्टिस करीन थोडासा. अरे रमेश काय गडबड झाली आहे रे. म्हटलं कसली? त्याचा ऍक्सिडेंट झाला रे आणि तो पडलाय, त्याचा पाय सुजलाय, त्याला चालता येत नाही. तर आता तूच काय ते करायचं ते कर. पण त्यावेळी मी जो नाचलो होतो ना तेव्हा मला शिट्या मिळाल्या होत्या राजा. माझा मीच नाचलो, माझा मीच स्टेप घेतल्या, टाळ्या घेतल्या लोकांच्या, सगळं झालं. त्यानंतर मध्ये बराच काळ गेला. टीव्हीवरती हा चित्रपट लागला. मी माझ्या मुलांना सांगितलं बघ माझं काम बघ आणि माझं डान्स बघ. तर अजिंक्य त्यावेळी तुझ्या वयाचा होता. त्याने मला काय म्हणावं, काय फद्यासारखं नाचला तू तुम्ही. बेटा फार छान गायलास तू. बेस्ट बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आय शुड से थँक्यू. आजी जेव्हा आजोबा नाचलेले तेव्हा तुम्हाला कसं वाटलेलं? सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मी सेटवर नव्हते. अच्छा. तेव्हा त्यांचा तो डान्स झालेला आहे. पण तू खरंच खूप छान गायला. हे गाणं अतिशय सुंदर आहे आणि छान गायलास. थँक्यू. अक्षय खूप मस्त गायलास, खूप मस्त गायलास. आणि आज तर काय सुंदर दिसतोयस तू. कसला डॅशिंग, हँडसम, स्मार्ट काय म्हणून तुला मी असं पहिल्यांदा बघतोय तुला. आणि तुझ्या गाण्यामध्ये मी कालही म्हणलं की जो काही आमूलाग्र बदल झालेला आहे ना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सुरुवातीचं तुझं गाणं, आत्ताचं तू छान कॅमेऱ्याकडे बघून अदाय करतोस, इशारे करतोस, हे मला बघून फार फार आनंद वाटतो. खूप आनंद वाटतो. बहुत अच्छा. मी खरंच भारावून गेलोय. मी खरंच खूप इम्प्रेस्ड आहे तुझ्या गाण्यानी. कारण तुझ्यातला बदल हा इतका सुंदर आहे आणि इतका चांगला वाटतोय ऐकताना की प्रत्येक गाणं तुझं. आता
खुलत चाललंय फुलत चाललंय आणि असाच फॉर्म नेहमी ठेव. मला इथे या टप्प्यावर रमेश काकांना एक प्रश्न विचारायचा की या गाण्यामध्ये त्यांनी पियानो वाजवला होता, तर त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतलं होतं का असंच? पहिल्यांदा बघितला होता तो पियानो. शास्त्र शुद्ध पियानो वाजवायला कुठला आलाय? मी त्यावेळी नुसता तो पियानो वाजत नव्हता, तो बंद होता. फक्त धडंग 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 असं मी करत होतो. तू काका आणि काकूना एवढा आनंद दिलास त्याच्यासाठी हा आहे. मिळालाय.